डॉक्टर कराड यांना एंजल ऑफ वर्ल्ड पीस आणि हार्मोनी अँड इंटरफेथ डायलॉग पुरस्कारानं गौरव त्यांचा करण्यात आलेला आहे. त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. तसंच सत्कारानंतर उत्तर देताना मानवतेचं कल्याण हेच शांतीमध्ये दडलेलं आहे असं प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी म्हटलेलं आहे. तसंच भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानांच्या आधारे जगात विश्वशांती निर्माण होऊ शकते. प्रत्येकाने आपलं कर्तव्य समजून कुटुंब, समाज, देश आणि सृष्टीसाठी कार्य करावं. विश्वशांती निर्मित डोम हा मोठा नाही तर त्यातून दिला जाणारा संदेश सगळ्यात मोठा आहे आणि सृष्टीवरील दहशतवादी घटना, नरसंहार यामुळे मानवजात अशांतीच्या दलदलीत अडकलेली आहे आणि यातच धर्माच्या नावानं सर्व मानवजात विखुरलेल्या आहेत. अशा वेळेस डॉक्टर कराड हे विश्वशांतीसाठी करत असलेलं कार्य हे मानवजातीच्या कल्याणासाठी आहे. तसंच राष्ट्रनिर्मित आणि विश्वशांतीसाठी विद्यार्थ्यांना जोडून त्यांचं योगदान कसं घेता येईल यावर सगळ्यांनी काम करावं, विचार करावा असे विचार अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीसचे संस्थापक अध्यक्ष आणि मुख्य रेक्टर प्राध्यापक डॉक्टर मधु कृष्णन यांनी व्यक्त केलेले आहेत. USA येथील अकादमी ऑफ युनिव्हर्सल ग्लोबल पीस आणि अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीसची एक टीम पुण्यात येऊन MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांना एंजल ऑफ द वर्ल्ड पीस, हार्मोनी अँड इंटरफेथ डायलॉग पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. तसंच द अमेरिकन युनिव्हर्सिटी USA यांच्या वतीनं प्रॉपिनंट ऑफ ग्लोबल पीस अवॉर्ड 2025 तसंच सर्टिफिकेट ऑफ एक्सिलन्स बेस्ट नॅशनल बिल्डर्स लीडर्स अवॉर्ड 2025 आणि युनायटेड नेशन युनिव्हर्सिटी फॉर ग्लोबल पीस यांच्या वतीनं पीस एम्स्टेड हे सन्मानपत्र देऊन त्यांना विशेष रूपानं गौरवान्वित करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर कराड यांना इंटरनॅशनल डिप्लोमॅटचं कार्डसुद्धा देण्यात आलेलं आहे. हे 120 देशांमध्ये लागू आहे आणि त्यामुळे डॉक्टर कराड हे आता आंतरराष्ट्रीय व्यक्ती म्हणून ओळखले जातील. आपण पाहतोय डॉक्टर कराड यांचा सन्मान करण्यात आलेला आहे.